मी रमा खरात तुमचं माझ्या यूट्यूब फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत करीत आहे. आज आपण आलेलो आहेत एक तडाख्या भडकत्या खबरीसोबत आणि खूप छान अशी जी रिअलमध्ये घडलेली कहाणी आहे ती त्या सांगणार आहेत. आज आपण आलेलो आहेत आपल्या कल्पनाताईकडे. कल्पनाताई काय सांगतात ते आपण बघू. ती रिअल घडलेलं आहे ते सांगा. बोला ताई, तुम्हाला आतापर्यंत म्हणजे काय अनुभव आला? म्हणजे तुम्ही बोलतात गुप्तधन, मला मला भरपूर जणांनी सांगितलं की तुम्हाला ती माहिती. तर हा हं, ती माझी आई आणि माझी आजी शेतात असे खुरपाय जातात ना शेतामध्ये गावाला. वावरात खुरपायला जाते. हा आणि असे पावसाळा दिवस होता, हा, तर मग असे खुरपता खुरपता दोघी जण काय खुरपतात. खुरपीत होते? हे उडीद मूग होता ना पहिले जास्त. उडीद आणि मूग. हा, तर उडीद मूगच खुरपत होती तुमची आई माझी आजी. आणि आजी. तर मग माझ्या आईला ते आवाज येत होता. काय आवाज येत होता? ते धन्नाचा आवाज, म्हणजे येऊ का करते ना ते. धन म्हणत होते येऊ का? हा, येऊ का तर ते माझ्या म्हणजे आजीला. तुमच्या आईला? हा, आईला म्हणजे आजीला नाही ना, तुमच्या आजीला नाही, मम्मीला ना? फक्त माझ्या आईलाच आवाज येत होता ते. काय तर म्हणलं, मग मी येऊ माझी का? आई, हा येऊ का, तर माझी आई घाबरली. हा. माझी आई म्हणती माझ्या आजीला की तुला आवाज येते का? ती कशाचा? म्हणते मला यायचंय, येऊ का आवाज येतो. रोजच बोलायचे तुमच्या आईला येऊ का येऊ का? हा, रोज शेतामध्ये गेली का माझी आई, तिला रोज येऊ का आवाज यायचा. मग माझ्या आजीला सांगते माझी आई की मला असा आवाज येतो, तुला काय येत नाही, मला येते. मग माझी आजी बोलली की तू बोल त्याला की ये म्हणून, तुला काय पाहिजे असं सांग. मग ती पण मग माझी तुमच्या आई घाबरल्या नाही का? घाबरली. ते पहिल्या बारच्यानं एकदा दोनदा घाबरली, नंतर मग माझी आई दडदड नाही घाबरली. म्हणजे किती दिवस आवाज देत होता? तरी पण 15-20 दिवस सारखा आवाज येत होता. रोज बी तू येऊ का? हा, रोजही बोलायचा ते म्हणजे येऊ लेडीजचा का. आवाज येतो का माणसाचा आवाज येत होता? बायांचा आवाज होता का पुरुषांचा आवाज होता? आवाज तर माणसाचाच येऊ लागला, माणसासारखाच आवाज होता. तुम्ही केवढ्या होत्या तेव्हा? तेव्हा मी होतेच नव्हते तेव्हा, माझ्या म्हणजे आईच्या तुमची पोटात आई होते. सांगत होती? माझी आई सांगत. तर म्हणजे माझ्या आईचं नवीनच लग्न झालं होतं नेमकं, मी नव्हते तेव्हा झालं. अच्छा. माझ्या आईला 2 मुलं होते, माझी बहीण मोठी आणि माझा भाऊ. मी नव्हते तेव्हा. हा. तर मग असं करता करता माझी आई बोलली की ये, तुला काय पाहिजे बोलली. हा. काय पाहिजे बोलली, तर मग ते बोलला की मला काय बकरा पाहिजे मला, आणि हे पाहिजे मला, ते म्हणजे बकरा म्हणल्यावर ते डायरेक्ट म्हणते ना मला 4 पायाचं पाहिजे. हा, ते बकरा हो, मग तेच ना बोलत होता, 4 पायाचं पाहिजे मला का 2 पायाचा. कोंबडा बोलत होता 2 पायाचा 4 पायाचा. मग माझी आई बोलली बाबा तुला कुठून द्यायचं, आम्हाला पहिले गरिबी होती ना, जास्त कुठे म्हणजे तुमच्या आई वडिलांची परिस्थिती लय गरीब परिस्थिती होती. खराब होती. मग 4 पायाचा कोंबडा कुठून आणतील. मग ते ज्याच्या नशिबात असतंय का ते म्हणते, बोलता आपण जर नाही जर गेलो ना तर ते त्याच्या घरापर्यंत येते. हा, म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय की जमिनीतून सरकत सरकत येते. हा, तर ती माझ्या आईनं परत इंटरेस्टच घेतलं नाही. ती म्हणजे त्याला हेच नाही केलं, परत शेतात गेलीच नाही तिथं थोडे दिवस. हा. तर मग ते चालत चालत नाही स्वतः घरापर्यंत आलं ते. मग म्हणजे माझ्या तुमच्या घरापर्यंत आलं? हा, शेतात माझ्या आईला रात्रीचा आवाज यायचा. धन धन म्हणतात. धन म्हणजे जमिनीतून चलत चलत आलं, हे कुठपर्यंत सत्य आहे कुठपर्यंत नाही हे माहित नाहीये, पण त्यांना घरी पण म्हणत होतं काही. हा, मग रात्रीची माझी आई झोपली का की रात्रीची पण माझ्या आईला आवाज यायचा, येऊ का. मग माझी आई असं धास्ती धरून धरून ना माझी आई बिमार पडलेली आहे भरपूर दिवस. धास्ती धरली. हा, तिची धास्ती धरली ना, ती घाबरली माझी आई. अच्छा, घरामध्ये पण म्हणजे वावरामध्ये मध्येच होत पण मग आता शेतात बी होतच होतं, मग घरामध्ये बी तसं ऐका यायचं ना. मग माझी आई शेतात बी जायला घाबरायची आणि घरामध्ये जायला बी घाबरायची. मग अशी करून करून बिमार पडली माझी आई. बापरे. हा, बिमार पडली तर मग तुमच्या वडिलांनी त्यांना डॉक्टरांकडे यांच्याकडे हा नेलं दवाखान्यामध्ये, काही फरकच नव्हता पडत. घाबरली ना ती माझी आई. डॉक्टर काय सांगत होते? डॉक्टर काही सांगत नव्हते, घ्यायची इंजेक्शन गोळे द्यायचे, दवाई द्यायची आणि घरी पाठवायची. चांगल्या मोठ्या दवाखान्यात नेलं नव्हतं का त्यांना? नाही, साधे सिंपल मध्येच नेलं. नंतर मोठे बी नेलं. नंतर मग ते
सांगितलं तर मग माझ्या आईला जास्तच आजारी झाली. मग नंतर मग माझी आई माझ्या घरी निघून गेली ना, मग माझ्या पप्पाच्या घरी. तुमच्या पप्पाच्या घरी नाही तर त्यांच्या पप्पांच्या इथं. हा अच्छा. सॉरी, तुमच्या आजोळाला. हा माझ्या आजोळाच्या घरी गेली मग माझी मम्मी. मग ते इकडचं इकडंच राहिलं ना ते. हा. मग मग बोलतात ना ते माणूस, बोलतात नाही कुठं पण जाऊ दे, त्या माणसाच्या जर नशिबात असलं ना तर ते त्याच्या माग माग त्या गावापर्यंत पितात आहे बोलतात. हा. हा. मग तर मग इकडं बी थोडे दिवस नाही आवाज आला माझ्या आईला. हं. मग नंतर ना थोडे दिवस मग बस 15-20 दिवस, महिना होत नाही असा आवाज आला तिला माझ्या इकडे आल्यावर, आजोळच्या घरी म्हणजे आल्यावर. त्या आजोळाच्या घरापर्यंत ते मागच लागलेलं होतं. हा. मग बापरे! नंतर मग तर इकडं बी घर आलं ते. म्हणजे त्यांच्या नशिबातच होतं. हा नशिबातच होतं. मग तर मग मी एका माणसाला बोलवलं, असाच महाराज होता. हा. माझी आई सांगत होती मग त्याला की अशा नसतं आहे हा. की. पहिलं मला शेतामध्ये बोलत होते. हा पहिले मला शेतामध्ये आवाज येत होता, येऊ का येऊ का. तर मग मी घाबरले, मग मी शेतात जाणं बंद केलं. मग माझी आई मग घरामध्ये राहिली किती दिवस, तर मग घरामध्ये बी तिला आवाज यायला रात्रीचा, हा. येऊ का येऊ का. तर मग त्या एक महाराज ना, तर तो काय बोलत होता, तो बोलला तुमच्या घरामध्ये तुमच्या नशिबात सोनं आहे म्हणून तर तुमच्या माग माग यायले. हं. मला तुम्ही 1,00,000 रुपये द्या, हा. मी तुम्हाला ते काढून देतो. हं. त्याला कुठून द्यायची 1,00,000 रुपये, आमची इथं माझ्या वडिलाची तर मग ते आजोळ्याची. 1,00,000 रुपये द्यायल्यापेक्षा ते बोकड्या कापलेलं बरं नव्हतं का? मग ते तर होतच, पण आता ते मग नंतर ते गेलं, ते घर मोडलं ना मग माझ्या आई हा. वडिलाचं. मग ते तुमची आई बरी झाली का नाही? मग नंतर माझी आई लय आजारी मग पडली तुम्हाला शेवटी. समज तुमचा जन्म झाल्याच्या मग नंतर किती नंतर मग 12 महिने झाले, नंतर मग माझा जन्म झाला. मग माझी आई, मी लहानच होते तर मग माझ्या आईने या जास्तीमुळेच माझी आई वारली. बापरे! हम्म हे हे धन डेंजर आहे असते म्हणतात, पण ना त्याच्यावर काही असते मोठं ना, त्याच्यामुळे मग माणसाला काढायला ते भारी पडते. ते असते, आपण हे आख उडवतो ना, नाही नाही, पण हे असते होत म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की ते धन सत्य आहे. असते. हा ही कोणत्या गावाची कहाणी आहे? ही का, हा. ही तुमचं गाव हे कोणतं? आमचा वाशिम जिल्हा आहे, माझा वाशिम जिल्हा जिल्हा, आणि गाव तालुका रिसोडे. तालुका रिसोड. हा रिसोड तालुक्याच्या आपल्या या ताई आहेत. त्यांच्या स्वतः आई सोबत ही घटना घडलेली आहे. हो. कारण की धनाने त्यांच्या आईचा जीव घेतलेला आहे. म्हणून मला तर भरपूर म्हणजे असं हे काही सत्यच घटना वाटते. तुम्हाला काय वाटते ती मला प्लीज कमेंटमध्ये सांगा. आणि तुमचा एक एक कमेंट आणि एक एक मला लाईक खूप इम्पॉर्टंट आहे. तर प्लीज मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा की हे ताई सांगतात ते खरं आहे का खोटं आहे. पण ते आता सांगतात सत्यच घटना आहे, कारण की स्वतः त्यांच्या आईसोबत त्यांच्या आईचा जीव गेलेला आहे या घटनेमुळं. तर प्लीज तुम्ही मला कमेंटमध्ये कमेंट करून सांगा. वाशिम जिल्हा हिंगोली मधले ना? हा हिंगोली माझा सासर आहे हिंगोली यांचं सासर आहे आणि आणि वाशिम वाशिम जिल्हा माझं माहेर आहे. हा, वाशिम रिसोड जिल्ह्यातल्या तालुका, ह्या रिसोड मधल्या. आणि गाव कोणतं? पुरा मांडवा. पुरा मांडवा मांडवा असं यांचं गाव आहे. आपल्याला काय ते काय मी आहे जालना जिल्ह्याकडली, म्हणून मला काय ते मांडवा वगैरे गावाचं नाही माहिती. मांडवा या गावातल्या आहेत या ताई. काय सत्य आहे आणि काय खोटं आहे तर प्लीज मला कमेंट करून प्लीज सांगा. तुम्ही कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. चला भेटू परत असंच एखाद्या खबरीसोबत. चला बाय बाय.